आज नागेश पाटील आष्टीकरांचं स्टेटमेंट आलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी जो पहिला मुद्दा मांडलेला आहे त्यात ते म्हणत आहेत की आम्हाला निधी मिळत नव्हता. आष्टीकरांच्या या मताशी मी 100% सहमत आहे की निधी मिळत नव्हता, आर्थिक कोंडी होत होती. अनेक असे लोक आहेत सत्ता पक्षातले, मग राणेंची पोरं असतील, एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, बावनकुळे असतील, जी लोक जाहीरपणे पब्लिकली हे स्टेटमेंट करत होती की आमच्यासोबत आलात तर निधीची कमतरता पडू देणार नाही, परंतु जर तुम्ही तिकडे गेलात तर मात्र निधी मिळू देणार नाही. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे, हे अगदी बरोबर आहे. आणि अशी आर्थिक कोंडी झाल्यावर लोकप्रतिनिधींनी ज्यांनी लाखो करोडो खर्च केलेले आहेत मतदारसंघात, त्यांना पुन्हा मतदारसंघात जर उभं राहायचं असेल तर ते पॉलिटिकली सर्व्हाइव्ह कसं करणार, हाही प्रश्न अगदी बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? ही अडचण जशी आष्टीकरची, संजय देशमुखची किंवा संजय दिनाची आहे, तशीच ही अडचण ही राजाभाऊ वाजेंची पण आहे, अरविंद भाईंची आहे, अनिल देसाईजींची आहे, किंवा राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारांची आहे, काँग्रेसच्या आमदार खासदारांची अडचण आहे. त्यामुळे हे कारण किती पर्याप्त ठरतं? बरं, त्यातही ते असं सांगतायत की नाही आम्ही 18 तारखेपर्यंत आमचं काही ठरलंच नव्हतं. का खोटं बोलतायत ही सगळी माणसं? म्हणजे तुम्ही फार हिंदुत्ववादी आहात, अगदी आष्टीकर सुद्धा. आष्टीकरच्या ज्या भूमीमध्ये राहतात ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथाचं आहे. खरंच त्या औंढा नागनाथाला स्मरून तुम्हाला असं वाटतंय का? कारण 23 किंवा 24 मार्चला तुमची पहिली बैठक ही दिल्लीत झालेली होती. त्या बैठकीत तुमच्या जेवणावळी झाल्या होत्या. तुमच्या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं? अगदी माझ्या पक्षाच्या, अगदी आत्ताचे सुद्धा माझ्या पक्षाच्या आतलं कोण होतं, बाहेरचं कोण होतं, हे आम्हाला माहित आहे. 10 तारखेला एनडीएची जी बैठक झाली हॉटेल ताज मानसिंगला, ती बैठक संपल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या 6 लोकांची बैठक झालेली आहे. तुमच्या 6 जणांचे व्हिडिओज याच सत्ताधारी लोकांनी रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्ही फार इकडे तिकडे जरा जरी चुळबुळ केली तर हे व्हिडिओ कधीही बाहेर निघू शकतील. अगदी डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा हे सगळे लोक, या सगळ्या लोकांकडे तुमचे फुटेज आहेत. म्हणजे तुम्ही इतकेही काही सहज समजायचं काही कारण नाही. त्यामुळे आष्टीकरांनी आत्ता दिलेली जी कारणं आहेत ती अतिशय तकलादू आहेत. राहिला प्रश्न की आम्हाला मान मिळत नव्हता वगैरे, आता जर यांना मान मिळत नसेल तर मग यांना उमेदवाऱ्या कशा काय दिल्या? नागेश पाटील आष्टीकर या माणसाला लोकसभेची उमेदवारी देऊ नये असं आमचे जे सगळे विधानसभा संपर्क प्रमुख होते त्यांनी लोकसभेच्या आधी एक अहवाल तयार केला. असा अहवाल प्रत्येक पक्षात घेतला जात असेल. माझ्या पक्षात विधानसभा संपर्क प्रमुखांकडून लोकसभेच्या उमेदवाराच्या संबंधाने जेव्हा माहिती मागवली तेव्हा विधानसभेच्या सगळ्या संपर्क प्रमुखांनी लेखी अहवाल दिला. माझ्याकडे त्याची कॉपी आहे. ज्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की आष्टीकरांना उमेदवारी देऊ नका. तरी तुम्हाला मान दिला की नाही? तुम्ही सांगताय की तुमच्यावर विश्वास नाही. अहो, विधानसभा संपर्क प्रमुखांनी सांगितल्यावर सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त आष्टीकर तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला उमेदवारी दिली. विशेष, हदगावची जागा ही काँग्रेसला दिली जाऊ नये असं सुद्धा विधानसभा संपर्क प्रमुखांचं मत होतं. यावर हदगावची जागा ही तुम्ही कशा पद्धतीने सोडून देण्यासाठी या सगळ्यांना भाग पाडायचा प्रयत्न केला हेही सगळ्यांना माहित आहे. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. आता त्याच्यात जाण्यात अर्थ नाही. मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही जनतेच्या विकासासाठी चाललेलो आहोत तर कोणत्या जनतेच्या विकासासाठी चाललाय? कारण जनतेच्या विकासासाठी चालले असाल तर जनतेने तुमचं स्वागत करायला पाहिजे होतं. पण तुम्ही तर जनतेच्या रोषापासून लपण्यासाठी Y+ सुरक्षा घेताय. ही Y+ सुरक्षा घेण्याची तुम्हाला गरज का पडते? कारण तुम्ही जनतेच्या विकासासाठी नाही गेलात, तुम्ही स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी गेलेले आहात. त्यामुळे मी याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा केला पाहिजे की आष्टीकरांचं पोरग असेल किंवा संजय दिना पाटलाची पोरगी असेल, यांच्यावर शिवसैनिकांनी आता का म्हणून विश्वास ठेवायचा? नाही ठेवू शकत आम्ही. व्हिडिओचा नाही, या धमक्यांचा मी काही फार विचार करत नाही. त्यावर माझ्या आधी माझ्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी त्याची ऑनलाईन पोलीस कंप्लेंट सुद्धा दाखल केलेली आहे.
असं वाटू शकतं. मला नाही वाटत की हे नागेश आष्टीकरांचं काम असेल. कदाचित कृष्णा आष्टीकर नवीन पोरगा आहे, बाप खासदार आहे म्हटल्यावर थोडी फुरफुरी चढत असते, त्यामुळे काही लोकांना सांगितलेलं असू शकतं, पण त्याचा काही फार फरक पडत नाही. तुम्ही ज्या व्हिडिओचा उल्लेख करताय नेमके व्हिडिओ या 6 खासदारांचे कसली व्हिडिओ आहेत? तुम्ही आता नाही व्हिडिओ म्हणजे काय, मी आक्षेपार्ह व्हिडिओ बद्दल अजिबात बोलत नाहीये. व्हिडिओ म्हणजे बैठक हे बैठकीचे व्हिडिओ असतील, कदाचित हे लोकसभा सभापतींच्या सोबत बसलेले व्हिडिओ असतील, म्हणजे कदाचित दिल्लीतल्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ज्या मीटिंग झाल्या त्याचे व्हिडिओ असू शकतात. त्यामुळे यांनी हे सांगायचं कारण नाही की आम्ही 18 पर्यंत निर्णय घेतला नव्हता. तुमचा निर्णय 4-5 महिन्या आधीपासून शिजत होता. त्याची पक्ष नेतृत्वाला सुद्धा कुणकुण होती, त्याची कुणकुण आमच्या सगळ्यांना होती. पण आम्हाला असं वाटत होतं की तुमचा आतला आवाज तुम्हाला कदाचित असं करू देणार नाही. तुमचा इनर कॉन्शियस, एक पक्ष संघटना म्हणजे आपली आई असते, तर त्या पक्ष संघटनेच्या संबंधाने तुम्ही जरा विचार कराल असं आम्हाला वाटत होतं. पण तरी सुद्धा जर तुम्हाला आता जायचंय, विकासासाठी जायचंय, तर विकासासाठी ज्यांच्या सोबत जायचं आहे त्यांच्या चिन्हावर तुम्ही निवडून या. तुम्ही या चिन्हावर निवडून आलात, तुम्ही तो राजीनामा द्या, पोटनिवडणूक होऊ द्या, आणि मग बघा लोक तुम्हाला कोणत्या जागेवर बघतात ते. तुमच्यात खरंच हिंमत असेल, ज्यांना वाटतं तुमच्यात हिंमत असेल, तर तुम्ही राजीनामे द्या, पोटनिवडणूक लागू द्या आणि परत उभे राहा. पक्ष तुम्ही विषय काढला असं म्हणतात की नाही आम्ही ठाकरेंसोबतच, बापाला तिकडे पाठवायचं. नाही याला काही अर्थ नाही. याला काय अर्थ? ही डबल याला अर्थ नाही. आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे सुद्धा आमचं म्हणणं स्पष्टपणे मांडलेलं आहे की राजोल पटेल असेल किंवा हे कृष्णा आष्टीकर किंवा अजून कोणी असतील, या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या लोकांकडून आम्हाला अपेक्षाच नाहीयेत. त्यामुळे कृपया आमच्या डोळ्यात कुणी धुळफेक करायचा प्रयत्न करू नये. अगदी आज मला वाटतंय मातोश्रीवर राजोल पटेल वगैरे पोहोचलेल्या होत्या, पण आमचा विश्वासच नाहीये या लोकांवर. कारण ज्यांच्या बापाला संघटनेने एवढं दिलं, जर ते हे सगळं करू शकतात तर त्यांची पोरं आमच्या सोबत राहतील याची आम्ही अपेक्षा काय करावी. पण ताई तुम्ही पक्ष नेतृत्वाचा विषय काढला, पक्ष नेतृत्वाचा तुम्ही विषय काढला, खासदार पिताच्या विरोधात ते जाऊन आंदोलन करणार का? नाही अहो ते आंदोलन करणार का? मी नुसतं एवढं म्हटलं की ठीक आहे, मी माझा शब्द मागे घेते, तुम्ही चला एक आंदोलन करा खासदारांच्या विरोधात. तर याची रिएक्शन म्हणून काय केलं त्यांनी? आंदोलन केलं नाही, सुषमा अंधारेला जीवे मारायच्या धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तर यावरून कळतं की ह्या लोकांवर आमचा विश्वास नाही. ही सगळी जी खासदारांची पोरं आहेत, या पोरांनी म्हणजे आम्ही या भ्रमात राहण्याचं कारण नाही की आमच्या सोबत आहे. तर तुम्ही पक्ष नेतृत्वाचा विषय काढलाय, पण तुमचं पक्ष नेतृत्व हळवं आहे असं बोललं जाते. कारण स्वतः आदित्य ठाकरेंचं विधान आहे आज की ज्यांनी पक्ष सोडलाय किंवा ज्यांनी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई होणार. पण उद्धव साहेबांचं मन हळवं आहे, जर त्यांची इच्छा असेल तर ते परत पण घेतील. असं किती दिवस चुका माफ करणार आहात तुम्ही? नाही हे जे स्टेटमेंट होतं ना, हे स्टेटमेंट विशेषतः ओमराजेंच्या साठीचं स्टेटमेंट पर्टिक्युलरली. त्याचं कारण असं आहे की ओमराजेंचं एकतर पितृछत्र हरवलेलं आहे. 20 वर्ष त्यांनी न्यायाचा लढा दिला. समहाऊ काल त्यांना त्याच्यात यश मिळालं नाही, पण त्यांचे आमचे संबंध स्नेहाचे, तणावाचे काय असेल ते असेल. पण कालच्या निकालामध्ये जे काही घडलं, अर्थात त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतील. त्याला अनेक असं काही घडलेलं असेल की पुरावे असतील, साक्षीदार असतील, युक्तिवाद असेल, कुठे ना कुठे मांडणी कमी पडलेली आहे, ज्यामुळे त्या निकालामध्ये वेगळा निकाल आलेला आहे. पण काहीही असलं तरी ओमराजेंच्या मातोश्री ज्यांनी 20 वर्ष निकालाची प्रतीक्षा केली, निश्चितपणे त्यांच्या सोबत आमच्या सद्भावना आहेत, आमच्या संवेदना आहेत. आणि त्यामुळे काल या निकालाच्या नंतर ओमराजेंची एक उद्विग्न प्रतिक्रिया जेव्हा आली, तेव्हा ती उद्विग्नता बघून बापाचं हृदय म्हणून उद्धव साहेबांना थोडंसं गलबलून येणं स्वाभाविक आहे. पण काल फक्त ओमराजेंच्या संदर्भातच एवढं प्रेम का? कारण अनेक आपले ओमराजेंच्या संदर्भातच असं नाही, चर्चा करतो कैलास पाटील बाकीचे 5 खासदार आणि एकीकडे ओमराजे निंबाळकर. नाही मी आपल्याला पुन्हा एकदा दुरुस्त केलं पाहिजे. बघा, ह्या सगळ्यांमध्ये चर्चा कुणाची होते? नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना. कारण संजय दिना शेवटच्या क्षणापर्यंत खोटं बोलत राहिले, आपण सगळ्यांनी बघितलं. शेवटच्या क्षणापर्यंत मी इथंच आहे, मी बाथरूम मध्ये, मी इकडे आहे, मी तिकडे आहे, असं खोटं बोलत राहिले. नागेश पाटील आष्टीकर तर मलाही फोन करत राहिले आणि पक्षप्रमुखांनाही फोन करत राहिले आणि ते सांगत राहिले की नाही मी सोबतच आहे.
माझं पोरगं लढणार आहे. म्हणजे नागेश पाटील आष्टीकरांचा धूर्तपणा काय होता की आपलं तर ऑपरेशन सक्सेस करायचं, पण आपल्या पोराच्याही निवडणुकीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, असं दुहेरी हेतू त्यांनी साध्य केला होता. संजय देशमुखांचं काय आहे, तर ह्या सगळ्यांना मुळात हा सगळा थवा उडवण्याचं कामच हे संजय देशमुखांनी केलंय. हे मी कालही सांगितलं, ते मी आजही म्हणते. त्यामुळे या 3 लोकांबद्दलची मतं वेगळी आहेत. परंतु यातले काय खासदार संजय जाधव असतील, ओमराजे असतील, ही सगळी, आणि वाकचौरे सारखा प्राणी असा आहे की वाकचौरे म्हणजे सक्सेस झालं, अच्छा किया तो मैंने किया और बुरा किया तो लोगों ने किया, असं म्हणणारा माणूस वाकचौरे आहे. त्यामुळे वाकचौरेची स्वतःची अशी कुठलीच क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता असं काहीच नाही. ओमराजे मेळावा घेतले 4 वाजता धाराशिव मध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव साहेबांनाही त्यांनी फोन केल्याचं कळतंय. ते म्हणणं आहेत की पक्षामुळे मी मोठा झालो, खासदार झालो, मी अजून कुठलाही निर्णय घेतला नाही, मी तुमच्याविषयी काही बोललो नाही, पण 4 वाजता मी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी बोललो. मला असं वाटतं की ओमराजेंचा हा मेळावा त्यांनी दिल्लीला जाण्याच्या आधी घेतला असता तर तो जास्त परिणामकारक झाला असता. म्हणजे तो खऱ्या अर्थाने मतदारसंघाला मान दिल्यासारखं झालं असतं की मी तुम्हाला विचारात घेतोय, तुमचं म्हणणं समजून घेणार आहे आणि मग जाणार आहे. आता ते तिकडे जाऊन आले, त्यांच्या सह्या झाल्या आहेत, सगळं झालेलं आहे, आणि अचानक निकाल लागल्यानंतर ते जे विमनस्तेमध्ये केलेले आहेत, त्यांची जी मानसिक अस्थिरता आहे की दिव्य मराठीच्या वर्तमानपत्राला मुलाखत देताना ते म्हणतात की मी भावनिक दृष्ट्या जरी चुकलो असलो तरी मी राजकीय दृष्ट्या बरोबर आहे आणि माझा निर्णय मी का घेतलेला आहे हे सांगतात. ते म्हणजे निर्णय घेतलेला आहे हे ते मान्य करतात, आणि नंतर ते असं सांगतात निकालानंतर की मला निर्णय घेणं बाकी आहे. ही मानसिक अस्थिरता आहे. या सगळ्यातनं असं गृहीत धरूया की उद्याला ओमराजेंनी असं ठरवलं की मला परत यायचं आहे. ज्या लोकांनी एवढ्या अनाभाका शब्दा घेऊन सुद्धा एवढे क्रूरतेने वागलेले आहेत ते लोक ओमराजेंना सहजासहजी परत फिरू देतील का? ओमराजेंचा आतला आवाज कितीही उफाळून म्हणाला की मी चूक करतोय, मी विश्वासघात करतोय, मी वडिलांसमान ज्यांनी प्रेम दिलं त्या उद्धव साहेबांना मी धोका देतोय, असं त्यांना कितीही त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितलं तरी सुद्धा संजय देशमुख, संजय दिना आणि आष्टीकरांच्या सारखी माणसं ओमराजेंना सत्याच्या आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालू देतील का? कारण ओमराजे सध्या एका अत्यंत वाईट अशा चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत, जे चक्रव्यूह त्यांच्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या मदतीने या 2-3 खासदारांनी आखलेलं आहे. त्यामुळे हे चक्रव्यूह भेदणं, एवढ्यातनं जर हे चक्रव्यूह ते भेदले तर बघूया, अन्यथा त्यांचा राजकीय अभिमन्यू होईल. त्यांनी ठरवायचं. समजा ते गेले आता 4चा मेळावा त्यांनी घोषित केलं झाल्याच्या नंतर त्यांचं देखील जल्लोषात स्वागत होणार आहे त्यांच्या मतदारसंघात. आपल्याच समर्थकांकडून आपणच मतं घ्यायची, मेळाव्याचा किंवा बैठकीच्या नावाखाली आपली समर्थक लोक पुढे बसवायची, मग त्यांचे व्हिडिओ काढायचे आणि ते व्हिडिओ ह्या जुन्या झाल्या हो, ह्या सगळ्या जुन्या फेऱ्या झाल्या. जर तुमचे लोक तुमचं स्वागत करणार आहेत जसं तुम्ही म्हणताय तसं, तर मग तुम्ही Y+ सुरक्षा कशासाठी घेतली? कुणाला घाबरून तुम्ही Y+ सुरक्षा घेतली? ज्या अर्थी तुम्ही Y+ सुरक्षा घेतली त्या अर्थी तुम्हालाही हे मान्य आहे की लोक तुमच्यावर चिडलेले आहे आणि लोकांचा रोष असा भडकणार आहे. सकाळीही मला बार्शीच्या काही पदाधिकाऱ्यांचा फोन आला. बार्शी हे जरी सोलापूर जिल्ह्यात येत असलं तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला हा भाग आहे. त्यामुळे बार्शीचे पदाधिकारी म्हणत होते, ताई आम्हाला ओमराजेंनी बोलावले, आम्ही काय करावं? म्हटलं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. त्यावेळेला ते चिडलेले होते की आम्ही म्हणतोय की आम्हाला जाब विचारायचा आहे जाऊन, आम्ही गेलो तरी. म्हटलं बघूया आपण परिस्थिती काय आहे. ते लोक इतके चिडलेले आहेत, या सगळ्या लोकांना ते कसं शांत करणार आहेत? आणि त्यांनी यायचं ठरवलं तर हे बाकीचे जे 2-3 लोक आहेत तर त्यांना कसं परत फिरू देणार आहेत? हा चक्रव्यूह ओमराजे भेदणार कसा, हा प्रश्न आहे. काही प्रश्न असा आहे ना, त्या खासदार त्यांच्या मतदारसंघातील मतदार की खासदार दोघांपैकी कोण कांबळे झाले? काय म्हणतात? मतदार कांबळे का खासदार कांबळे? नेमके कोण? एक लक्षात घ्या, काही निमित्ताने काही वक्त्यांना आपण बोलावत असतो. आमच्याकडे असे साकेत गोखले आलेले आहेत, असीम सरोदे आलेले आहेत. पक्षाची मतं वेगळी असतात, पक्षाचा अजेंडा वेगळा असतो, पक्षाची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे एक कोणीतरी काहीतरी मत मांडलं तर त्यावरनं मी काही कमेंट करण्याचं कारण नाही. कांबळे पण 2 स्टेज फिरून आले असं एक आरोप होतो. मी म्हटलं ना की ते
ती व्यावसायिक वक्ते आहे आणि त्यामुळे ते गेली 2-3 वर्ष ते वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं देतात. तर मग त्याच्यावर काही मला फार बोलायचं म्हणून ते कामला नेते चंदन कायदेशीर बाब ह्याच्यात अशी आडवी येणारी आहे ना. आता ओमराजे निंबाळकर 9 पैकी 6 खासदार घेऊन गेले. आता 6वे खासदार ओमराजे निंबाळकर जर धरले आणि त्यांना जर आता कालच्या निकालानंतर रिटर्न यायचं असेल तर त्यांना जवळपास 4 खासदार घेऊन यावं लागेल. असा एक कायदेशीर पेच. मग याला उत्तर काय? जर ओमराजे यायचं असेल तरी येऊ शकत नाहीत ना, जर कायदेशीर बाब. ओमराजेंची अडचण मी म्हटलं ना की एखादी वाईट संगत असेल तर त्याचे परिणाम वाईट होतात आणि म्हणतात ना की गुनाह के रास्ते पे जो चल पड़ते हैं तो जाने के कई रास्ते हैं, वापिस लौटने का रास्ता नहीं है. अशी काहीशी अवस्था झालेली आहे. कमी व्हावं एकदम जे टीका होती आपलं असू शकतं काहीतरी, त्यांना काहीतरी कोणीतरी मानसशास्त्रीय सांगितलं असेल, कदाचित एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा पण प्रयत्न असू शकतो की बघा मला माझ्या मतदारसंघातले लोक तर माझ्या सोबत आहेत असंही दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. पण यातलं काही असेल तर प्रश्न अनुत्तरित तोच राहतो की मग तुम्हाला Y+ सुरक्षेची गरज का? आता माझा प्रश्न वेगळा होता. कायदेशीर बाब याच्यात निर्माण होऊ शकते का या सगळ्या प्रकरणात? नाही, कायदेशीर बाब निर्माण होऊ शकते की नाही होऊ शकते याला काही अर्थच उरत नाही. कारण काही जरी झालं तरी जे अमित शहांना हवं आहे ते होणार आहे. अमित शहा ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने होणार आहे. कारण अमित शहांना 2029ला पंतप्रधान पदावर बसण्याची जी घाई आहे त्याच्यासाठीच मला वाटते काल मनसे प्रमुखांनी जे निवेदन केलं ते फार स्पष्ट आणि जळजळीत सत्य आहे की केंद्रात आणि राज्यात जर सत्ताधारी भाजपा आहे तर 6 जण निधीसाठी एका वेगळ्या पक्षात जातात का बरं? तर येतो अमित शहांची इच्छा.